last point? Electric field due to infinitely long wire. बरोबर ना? Uniformly charged wire. This infinitely long wire, uniformly charged wire, or infinite line charge. काही म्हणा त्याला. बर, फॉर्म्युला विचारतो सांगा. सगळ्यांनी आन्सर द्यायचे. नोटबुक मध्ये चेक करा तुमच्या. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज ॲट डिस्टन्स आर. Electric field due to point charge at distance r, kq upon r square, kq upon r square. Electric field due to circular ring at the center, electric field due to circular ring at the center, 0. Electric field due to circular ring at the center, kiti? 0. Reason? Symmetry. Reason? Symmetry. Electric field due to semicircular ring at the center, k into असं सांगा, 2k नको, k into असं, k into 2 lambda upon r. Electric field due to semicircular ring at the center, k into 2 lambda upon r. Again, k into 2 lambda upon r. Again, k into 2 lambda upon r. व्हॅक्यूम असेल तर k ला कसं रिप्लेस कराल? If the given point is in the vacuum, then you will replace k by 1 upon 4 pi epsilon 0. You will replace k by 1 upon 4 pi epsilon 0. And if there is medium, you will replace k by 1 upon 4 pi epsilon 0 k. परत k म्हणजे पहिला k म्हणजे स्मॉल k. त्या स्मॉल k ला आपण रिप्लेस कसं करणार? कसं रिप्लेस करणार? 1 upon 4 pi epsilon 0 into capital K. तो जो कॅपिटल K आहे त्याचं नाव काय? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. कॅपिटल K चं नाव काय? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणखी एक सिम्बॉल आहे त्याच्यासाठी, कुठला आहे? ER आहे की इप्सिलॉन आर आहे? इप्सिलॉन आर. ई सेपरेट, इप्सिलॉन सेपरेट असेल. इप्सिलॉन आर. त्याचं आणखी एक नाव काय आहे? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. त्याचं आणखी एक नाव काय आहे? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. करेक्ट. बर, k into 2 lambda upon r. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सेमीसर्क्युलर रिंग ऍट द सेंटर. सेमीसर्क्युलर रिंगच्या सेंटरला असणारी इलेक्ट्रिक फील्ड काय असते? k into 2 lambda upon r. लॅम्बडा काय आहे? चार्ज पर युनिट लेंथ. लॅम्बडा काय आहे? चार्ज पर युनिट लेंथ. त्याचं आणखी एक नाव काय आहे? त्याचं आणखीन एक नाव काहीतरी आहे, लिनियर चार्ज डेन्सिटी. आणखीन एक नाव काय आहे? लिनियर चार्ज डेन्सिटी. म्हणजेच काय? चार्ज पर युनिट लेंथ. युनिट काय असेल त्याचं? लॅम्बडाचं युनिट काय असेल? युनिट काय असेल लॅम्बडाचं? चार्ज पर युनिट लेंथ आहे. युनिट काय असेल? कुलोम्ब पर न्यूटन पर किलोमीटर पर सेंटीमीटर. न्यूटनचा काय संबंध आहे? कुलोम्ब पर मीटर. कुलोम्ब पर मीटर. चार्ज पर युनिट लेंथ ना. युनिट काय यायला पाहिजे? कुलोम्ब पर मीटर. k into 2 lambda upon r. त्यातला r काय आहे? k into 2 lambda upon r. त्यातला r काय आहे? प्रत्येक फॉर्म्युल्यामधली प्रत्येक गोष्ट काय आहे एक्झॅक्टली माहित असलं पाहिजे. r काय आहे? r काय आहे? रेडियस ऑफ द रिंग. त्यानंतर फॉर्म्युला बघितला होता इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ द रिंग. इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ द रिंग. रिंग वरच्या ऍक्सिस, सॉरी, रिंगच्या ऍक्सिस वरच्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती? लक्षात ठेवायचा फॉर्म्युला पहिल्यांदा सांगा, मग त्यानंतर आपण त्याच्या ज्या काही रिप्लेसमेंट्स आहेत त्या आपण रिप्लेसमेंट रिवाइज करू. लक्षात कुठला ठेवायचा फॉर्म्युला? रिमेंबर म्हणून दिला असेल आपण. हा काय आहे? kq upon r square into cos theta. Electric field at a point on the axis of the ring.
kq upon r square into cos theta. Again kq upon r square into cos theta. Again kq upon r square into cos theta. क्लियर. आता याच्या रिप्लेसमेंट k ला कसं रिप्लेस करायचं माहितीये, 1 upon 4 pi epsilon 0 किंवा 1 upon 4 pi epsilon 0 k. जर काय सांगितलं नसेल तर व्हॅक्यूम घ्या, 1 upon 4 pi epsilon 0 म्हणा, किंवा डायरेक्टली k ला कसं रिप्लेस करता आलं असतं, 9 into 10 raised to 9. बरोबर. फॉर्म्युला आहे आपला kq upon r square into cos theta. k माहित झाला, q चार्ज ऑन द रिंग, q काय चार्ज ऑन द रिंग, ठीक आहे, q माहित झाला. q दिला नसेल तर त्या चार्ज पर युनिट लेंथ देतीलच ना, रिंगचा चार्ज पर युनिट लेंथ देतीलच. मग q ला कसं काढणार, चार्ज पर युनिट लेंथ इनटू रिंगची लेंथ, चार्ज पर युनिट लेंथ इनटू रिंगची लेंथ. बरं, रिंगची लेंथ किती असणार, रिंगची लेंथ किती असणार, हा अरे रिंगची लेंथ किती असणार, 2 पाय r. आता परत r म्हटलं की चुकणार, कारण ऍक्सिस वाली केस असेल तर रेडियसला आपण r म्हणत नाही, रेडियसला a म्हणतो. म्हणजे काय म्हटलं पाहिजे, 2 पाय a. मग रिंग वरचा चार्ज कसा काढणार, चार्ज पर युनिट लेंथ इनटू रिंगची लेंथ. रिंगची लेंथ किती, 2 पाय a. म्हणजे q जर दिला नाही तर काढता येईल. परत फॉर्म्युला आहे आमचा kq अपॉन r स्क्वेअर इनटू cos थीटा. k ची अरेंजमेंट झाली, q ची अरेंजमेंट झाली, r काय ऑब्लिक डिस्टन्स आहे, ऍक्सिस वरचा डिस्टन्स आहे की रेडियस आहे, r काय आहे ऑब्लिक डिस्टन्स. मग r ला कसं रिप्लेस करायचं, इन द लँग्वेज ऑफ रेडियस, रेडियसला सिंबल काय आहे आपला स्मॉल a, आणि ऍक्सिस वरच्या डिस्टन्सचा सिंबल काय आहे x, ऍक्सिस वरच्या डिस्टन्सचा सिंबल काय आहे x. मग स्मॉल r ला कसं रिप्लेस करणार आहे आपण, स्मॉल r, r स्क्वेअर नाहीच म्हटलं मी, r अंडर रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. स्मॉल r इज इक्वल टू अंडर रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. एक्झाम मध्ये रेडियसला ते कॅपिटल r देतील, तेव्हा आम्ही स्मॉल a ला कसं रिप्लेस करू, तेव्हा आम्ही स्मॉल a ला कसं रिप्लेस करू, कॅपिटल r ने रिप्लेस करू. क्लियर, गुड. कॉस थीटाची रिप्लेसमेंट काय असेल, त्या डायग्राम मध्ये थीटा कुठे आहे ते तुम्हाला इमॅजिन व्हायला पाहिजे, ती डायग्राम डोळ्यासमोर दिसली पाहिजे की रिंग आहे, त्याचा ऍक्सिस आहे, सॉरी रिंग आहे, त्याचा ऍक्सिस आहे, इथे पॉइंट आहे, हे ऑब्लिक डिस्टन्स आहे, हा अँगल थीटा आहे, हे डिस्टन्स x आहे, दिसतंय का, हे डिस्टन्स r आहे, ही रिंगची रेडियस स्मॉल a आहे, हा थीटा आहे, हा x आहे, हा r आहे. हा कॉस थीटा काय x अपॉन r, कॉस थीटा काय x अपॉन r. बरोबर. ही सगळी रिप्लेसमेंट केल्यानंतर म्हणजे कॉस थीटाला आणि r ला रिप्लेस केल्यानंतर एक फॉर्म्युला तयार होतो. कसा आहे तो फॉर्म्युला, कसा आहे बोला, हा kqx अपॉन a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू 3/2, kqx अपॉन a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू 3/2 आहे का, kqx अपॉन a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर रेस टू 3/2. रिंगच्या ऍक्सिस वाला झाला. त्यानंतर काय बघितले बघा, नेक्स्ट फॉर्म्युला काय, नेक्स्ट पॉइंट काय, डिस्क, इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ऑन दी ऍक्सिस ऑफ द डिस्क. काय फॉर्म्युला, सिग्मा अपॉन 2 epsilon in the bracket 1 minus cos theta. Repeat, electric field at a point on the axis of the disk, sigma upon 2 epsilon into 1 minus cos theta, sigma upon 2 epsilon into 1 minus cos theta, sigma upon 2 epsilon into 1 minus cos theta. Repeat, sigma upon 2 epsilon in the bracket 1 minus cos theta. Repeat, sigma upon 2 epsilon in the bracket 1 minus cos theta. कुणामुळे ही इलेक्ट्रिक फील्ड, कुणामुळे, इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ऑन दी ऍक्सिस ऑफ द डिस्क. म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्ड कुणामुळे, डिस्क मुळे. सिग्मा काय, चार्ज पर युनिट एरिया. सिग्मा काय आहे, चार्ज पर युनिट एरिया. सिग्मा इज चार्ज पर युनिट एरिया. The charge on the disk upon area of the disk. Area of the disk किती असेल, पाय a square. Area of the disk काय असेल, पाय a square. Charge on the disk q असेल. सिग्मा ला रिप्लेस करता येईल, एप्सिलॉन ला कसं रिप्लेस करता येईल, आयदर एप्सिलॉन 0 म्हणता येईल डायरेक्टली व्हॅक्यूम असेल तर, नसेल तर
इप्सिलॉन 0 कॅपिटल के ज्या मीडियम मध्ये तुमचा तो पॉइंट आहे, ऍक्सिस वाला जो पॉइंट आहे, ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे, तो पॉइंट ज्या मीडियम मध्ये आहे त्या मीडियमची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट तुम्हाला दिला जाईल. ओके, समजलं इथपर्यंत? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन 0 इन द ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. इथला कॉस थिटा परत ऍज पर द रिक्वायरमेंट कसा रिप्लेस करता येईल? x अपॉन r. इथला कॉस थिटा पण कसा रिप्लेस करता येईल? x अपॉन r ऍज पर द रिक्वायरमेंट. परत r ला कसं रिप्लेस करता येईल ऍज पर द रिक्वायरमेंट? अंडर रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर न रिप्लेस करता येईल. बरोबर, अंडर रूट a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर न रिप्लेस करता येईल. बरोबर, आठवलं का? त्यानंतर जर हीच प्लेट इन्फानाइट झाली किंवा ही जी काय डिस्क आहे ही जर इन्फानाइट डिस्क झाली किंवा इन्फानाइट शीट झाली तर थिटा किती होणार? 90. बरोबर ना? तो जो काय कॉस थिटा होता, ही डिस्क मोठी मोठी व्हायला चालू झाली, थिटा इन्क्रीज होत होत किती होणार? इन्फानाइट. नाही, थिटा इन्फानाइट नाही होणार. थिटा किती होणार? 90. रेडियस इन्फानाइट होईल डिस्कची. डिस्क म्हणा मग शीट म्हणा काही फरक पडत नाही. जो ऑब्जेक्ट इन्फानाइट आहे त्याचा शेप काय मॅटरच करणार नाही. मग त्यावेळी थिटा किती झाला? 90. cos 90 0. 1 minus cos 90 1. सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन इन द ब्रॅकेट 1 minus cos theta. त्याचा आन्सर काय येईल? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन इन द ब्रॅकेट 1 minus cos 90. मग 1 minus cos 90 तर आलं 1. म्हणजे उत्तर काय आलं? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. आन्सर काय आलं? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. बरोबर, that is going to be the answer of electric field due to infinite sheet. सिग्मा कॉन्स्टंट असणार, इप्सिलॉन कॉन्स्टंट असणार. म्हणजे कुठल्याही पॉइंटला चेक केलं इन्फानाइट शीट मुळे, कोणत्याही पॉइंटला चेक केलं तर इलेक्ट्रिक फील्ड ऑलवेज किती असणार? मग तो पॉइंट किती जवळ आहे किती लांब आहे बघायची गरजच नाही. इट इज ऑलवेज सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. सेम ॲट ऑल दी पॉइंट्स. येस ऑर नो? प्लेन शीट मुळे इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू किती? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. प्लेन लॉंग और इन्फानाइट शीट मुळे इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आहे सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. अँड इट इज सेम एव्हरीवेअर. इट इज सेम एव्हरीवेअर. ओके, ती एक्स वरती डिपेंडेंट आहे का? नाही. हा, डिस्क जर फायनाइट असेल तर सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन इन द ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. त्याच्यातला कॉस थिटा मध्ये तो एक्स आहे ना, कॉस थिटा मध्ये एक्स अपॉन आर येणार ना. या कॉस थिटा मध्ये काय येणार? एक्स अपॉन आर. डिस्क जर फायनाइट असेल then the electric field intensity depends on x. But if the disk is infinite, then it is independent of x. The answer is constant. Yes or no? Sigma upon 2 epsilon 0. That answer is what? Tell me. That answer is constant everywhere. Yes or no? At all points, this number is going to be same. Sigma. सिग्मा म्हणजे या डिस्कचा चार्ज पर युनिट लेंथ जो काय असेल तो असेल एप्सिलॉन 0. दॅट इज ऑल्सो कॉन्स्टंट. कळतंय का? समजले का? सो दिस व्हॅल्यू इज गोइंग टू बी सेम एव्हरीवेअर. नेक्स्ट काय बघितलं आपण? ते कसं डिराइव्ह करता येईल बघितलं. त्यानंतर काही क्वेश्चन सॉल्व्ह केले. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज वायर. इन्फानाइट वायर पहिली केस. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज वायर. वायर युनिफॉर्मली चार्ज आहे पण वायर कशी आहे पहिल्या केस मध्ये? इन्फानाइट. फॉर्म्युला काय? k इंटू 2 लॅम्बडा अपॉन आर. रिंग वालाच फॉर्म्युला आहे ना, फॉर्म्युला रिंग वालाच आहे. पण रिंगच्या केस मध्ये आर काय होता? रिंगच्या केस मध्ये आर काय होता? रेडियस. आणि वायरच्या केस मध्ये आर काय आहे? गिवन पॉइंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. गिवन पॉइंटचं काय आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स. डिस्टन्स ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम दी वायर. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम दी वायर. बरोबर का? आर काय आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ गिवन पॉइंट फ्रॉम वायर. वायर पासून तो काय आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. The small r is the perpendicular distance of a given point from the wire. Clear?
के इंटू टू लॅमडा अपॉन आर. मग ते कसं कसं डिराईव्ह केलं होतं ते आपण बघितलंय. डेरिव्हेशनच्या मागे लागू नका, ते समजून घेतले आपण. प्रत्येक डीक्यू डीक्यू मुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड डीई डीई, वरचे डीई खालचे डीई यांचे डीई साइन थिटा डीई साइन थिटा एकमेकांना काय करतात, कॅन्सल करतात. खालच्या लोकांचे डीई वरच्या लोकांचे डीई यांचे डीई साइन थिटा एकमेकांना काय करतात, कॅन्सल. आणि त्यांचे डीई कॉस थिटा काय होतात, ऍड अप, म्हणजे इंटिग्रेट. बरोबर बरोबर. ते इंटिग्रेशन करून अल्टिमेटली के इंटू टू लॅमडा अपॉन आर असं आन्सर आलं होतं. तुम्ही लिहून घेतलं का, ग्रुपवरती टाकलं होतं, तेवढं केलं का, घरी घरी जाऊन लिहिलं का ते. बरं. आणि दुसरं म्हणजे पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह केले का, इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह केले का. काल काही आपण डिस्कस तर केले, पुढचे तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले, त्यावेळी केले का, त्यावेळी क्वेश्चन्स केले तर बरे होतील. वेनसडे पर्यंत टाइम आहे, मग काय वेनसडेलाच केलं पाहिजे असं काही नाही, त्या दिवशी पर्यंत ते कम्प्लीट व्हायला पाहिजे. उद्यापर्यंतचा टाइम आहे, जेवढे क्वेश्चन्स असाइन केले. चला ग्राफ प्लॉट करूयात. वायरमुळे इलेक्ट्रिक फील्ड काढली होती ना आपण, इनफानाइट वायरमुळे इलेक्ट्रिक फील्ड किती आली आपली, के इंटू टू लॅमडा अपॉन आर. लिहा पुढं ग्राफ. इलेक्ट्रिक फील्ड ऍट डिस्टन्स आर, वायरमुळे ऍट डिस्टन्स आर इलेक्ट्रिक फील्ड किती असते, त्याचा फॉर्म्युला आपण काढलाय. वायरमुळे ऍट डिस्टन्स आर इलेक्ट्रिक फील्ड किती असते, त्याचा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. वायरमुळे ऍट डिस्टन्स आर इलेक्ट्रिक फील्ड किती असते, त्याचा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. काय आहे फॉर्म्युला. वायर आपली इन्फानाइट आहे, इन्फानाइट वायरमुळे ऍट डिस्टन्स आर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काढलाय. आणि फॉर्म्युला आला आपला के इंटू टू लॅमडा अपॉन आर. के इंटू टू लॅमडा अपॉन आर असा फॉर्म्युला आलाय आपला. बरोबर ना. बर. इफ आर इन्क्रीजेस, वायर पासून आपण लांब लांब चाललो, ऍज वी गो अवे फ्रॉम द वायर, इफ आर इन्क्रीजेस, हा ग्राफच्या नेचरचा विचार करा कसा असेल. आपण के क्यू अपॉन आर स्क्वेअरचा ग्राफ प्लॉट केला होता, आठवतंय का. के कॉन्स्टंट होता, क्यू कॉन्स्टंट होता, पॉइंट चार्ज मुळे येणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डचा ग्राफ प्लॉट केला होता, आठवतंय का. त्यावेळी इलेक्ट्रिक फील्ड प्रपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर होती, आठवतंय का. इलेक्ट्रिक फील्ड प्रपोर्शनल टू 1 अपॉन आर स्क्वेअर होती, तेव्हा ग्राफ असा आला होता, आला होता का. बर. आता मला सांगा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय, के इंटू टू लॅमडा अपॉन आर. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इन्फानाइट वायर ऍट डिस्टन्स आर, ती जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याचा फॉर्म्युला तर आहे आमच्याकडे. बट ऍज आर गोज ऑन इन्क्रीजिंग, आर वाढत गेला की इलेक्ट्रिक फील्ड काय होत जाते, कमी होत जाते. के कॉन्स्टंट आहे, लॅमडा कॉन्स्टंट आहे, वायरचा लॅमडा ऍट ऑल पॉइंट्स काय आहे, कॉन्स्टंट. वायर इज युनिफॉर्मली चार्ज. असं काय केलंय का, कुठेतरी जास्त चार्ज दिलाय, कुठेतरी कमी चार्ज दिलाय, असं काय केलंय का, नाही. द वायर इज युनिफॉर्मली चार्ज एव्हरीवेअर. सो के इंटू टू लॅमडा अपॉन आर, त्यातला के इंटू टू लॅमडा कॉन्स्टंट आहे. पुढे लिहिलं मी 1 अपॉन आर. कॉन्स्टंट आणि इक्वॅलिटी रिमूव्ह केली, कॉन्स्टंट आणि इक्वॅलिटी रिमूव्ह केली की काय येणार, प्रपोर्शनॅलिटी. सो ई इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन आर. आर वाढायला लागलं की ई काय होणार, कमी होणार. वाय प्रपोर्शनल टू एक्स आलं की वाय प्रपोर्शनल टू 1 अपॉन एक्स. क्वांटिटी ऑन वाय ऍक्सिस काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड, प्रपोर्शनल टू 1 अपॉन क्वांटिटी ऑन एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस ला काय प्लॉट करायचं आहे, आर प्लॉट करायचं आहे की 1 अपॉन आर, आर. मग आर ला एक्स ने रिप्लेस करणार की 1 अपॉन आर ला एक्स ने रिप्लेस करणार, आर ला. सो वाय प्रपोर्शनल टू काय आलं, 1 अपॉन एक्स. म्हणजे एक्स वाढायला लागला की वाय काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. बरं. सो असं म्हणू शकतो का, y इज इक्वल टू सम कॉन्स्टंट अपॉन एक्स. म्हणजे x इंटू वाय इज इक्वल टू काय आलं, कॉन्स्टंट. जेव्हा जेव्हा क्वांटिटी ऑन एक्स ऍक्सिस इंटू क्वांटिटी ऑन वाय ऍक्सिस याचं आन्सर कॉन्स्टंट येतं, तेव्हा तेव्हा त्याला म्हणायचं रेक्टँग्युलर हायपरबोला. काय म्हणायचं त्याला,
रेक्टँग्युलर हायपरबोला. जसं y इज इक्वल टू mx प्लस c आलं तर त्याला काय म्हणायचं, स्ट्रेट लाईन. तसं xy इज इक्वल टू कॉन्स्टंट आलं तर त्याला काय म्हणायचं, रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणायचं. हा साधारण ग्राफ काय असेल याचा, तुम्ही xy इक्वल टू कॉन्स्टंट असा विचार करा, नाहीतर y प्रपोर्शनल टू 1 अपॉन x असा विचार करा. समजा इथे ग्राफ ड्रॉ केला, इथे ग्राफ ड्रॉ केला, यातला कोणता ग्राफ y प्रपोर्शनल टू x चा असेल, सॉरी y प्रपोर्शनल टू 1 अपॉन x चा असेल, आणि कोणता ग्राफ y प्रपोर्शनल टू 1 अपॉन x स्क्वेअर चा असेल. 1 वाला कोणता असेल सांगा, 1 वाला कोणता असेल, y प्रपोर्शनल टू 1 अपॉन x. आणि 2 वाला कोणता असेल, y प्रपोर्शनल टू 1 अपॉन x स्क्वेअर. कारण x जरा जरी वाढला तरी x स्क्वेअरच्या हिशोबाने y कमी होणार आहे. सो y लवकर लवकर कमी होणार. x जरा जरी वाढला तरी y लवकर कमी होतो. सो साधारण ग्राफ तर असाच असणार. बर, त्यानंतर ग्राफचं नेचर साधारण कळालं. ग्राफ ऍक्सिसला कुठे कुठे टच करणार त्याचा विचार करावा लागेल. r 0 असताना e किती, इथं r 0 टाका. r 0 असताना e किती, r 0 असताना e किती, इन्फिनिटी. इन्फिनिटीचा पॉइंट ऍक्सिस वरती असणार नाही, म्हणजे ग्राफ ई ऍक्सिसला टच करून चालणार नाही. r 0 असताना e इन्फिनिटी. बर, आता या ऍक्सिसला कुठे टच करतोय बघूया. या ऍक्सिसला टच करायसाठी ऑफकोर्स e किती टाकाल, 0. e 0 असण्यासाठी r किती पाहिजे, e 0 असण्यासाठी r किती पाहिजे, इन्फिनिटी. e 0 असण्यासाठी r किती पाहिजे, किती पाहिजे, इन्फिनिटी. e 0 असण्यासाठी r इन्फिनिटी पाहिजे. म्हणजे r ऍक्सिसला पण तो टच होणार नाही, कारण ग्राफ वरती इन्फिनिटीचे पॉइंट तर आम्हाला मिळत नाही. सो ग्राफचं नेचर असं असेल. येस ऑर नो, लिहून झालं, आलं लक्षात. So this is going to be the graph of electric field. This is going to be the graph of electric field due to infinitely long wire. Infinitely long wire मुळे असणारी electric field ही असेल. This is the electric field due to infinitely long wire. This is going to be electric field due to infinitely long wire. Clear? Next. जाऊ का पुढे, पुढे मागं पडलं की सांगा, परत जाऊ आपण. हा, नेक्स्ट पॉइंट, फायनाइट वायर. इनफायनाइट वायर नको घ्यायला. आता काय करूयात, एक फायनाइट वायर घेऊयात. आता काय करूयात, एक फायनाइट वायर घेऊयात. आणि फायनाइट वायर मुळे इलेक्ट्रिक फील्डच्या व्हॅल्यूज किती किती येतात बघूयात. एक फायनाइट वायर घेतली, त्याला एक स्टार्ट पॉइंट आहे, त्या वायरला एक एंड पॉइंट आहे. वायर पासून ऍट डिस्टन्स इक्वल टू r, वायर पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती घेऊयात, r. तिथे इलेक्ट्रिक फील्ड किती त्याचा विचार करूया. बर, अप डाऊन सिमेट्री आहे का, लेफ्ट राईट तर नाहीच आहे, लेफ्ट राईट तर नाहीच आहे. इकडे वायर आहे, इकडे वायर नाही आहे. ऑफकोर्स वायर चार्ज आहे. लेट्स से द वायर इज पॉझिटिव्हली चार्ज. वायरची चार्ज पर युनिट लेंथची व्हॅल्यू लॅम्बडा, वायरवरचा चार्ज q, वायरची टोटल लेंथ l. If required, you can replace the lambda by total charge on the wire upon length of the wire as per the requirement. बर, आता या पॉइंटला विचार करा, अप आणि डाऊन वायरची सिमेट्री आहे का, म्हणजे हाफ वायर वरती हाफ वायर खाली असं आहे का, नाहीये. म्हणजे y कंपोनेंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांना कॅन्सल करणार आहेत की नाहीत. Will the y components of electric field will cancel each other or no? Will they cancel or will they cancel or they will not? बोला, बघा, या खालच्या लोकांचे इलेक्ट्रिक फील्ड असे असतील, या वरच्या लोकांचे इलेक्ट्रिक फील्ड असे असतील. जेवढी लोक खाली आहेत तेवढी लोक वरती आहेत का, जेवढी लेंथ ऑफ वायर खाली आहे तेवढीच लेंथ ऑफ वायर वरती आहे का, नाही. हा, एवढं म्हणू शकता, ही जेवढी लोक आहेत आणि ही जेवढी लोक आहेत त्यांचे y कंपोनेंट्स एकमेकांना काय होतील, कॅन्सल. त्यांचे y कंपोनेंट्स एकमेकांना काय होतील, कॅन्सल. या लोकांची जी काही इलेक्ट्रिक फील्ड येणार, या लोकांची जी काही इलेक्ट्रिक फील्ड येणार आणि या लोकांची जी काही इलेक्ट्रिक फील्ड येणार
त्यांचे y कंपोनंट्स एकमेकांना काय होतील, कॅन्सल. पण या लोकांची जी काही इलेक्ट्रिक फील्ड येणार, कळतंय का, या लोकांची जी काही इलेक्ट्रिक फील्ड येणार त्यांचे y कंपोनंट कॅन्सल करायला इकडे खाली कोण वायर आहे का, या लोकांच्या इलेक्ट्रिक फील्डचे y कंपोनंट्स, या लोकांची इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, अवे फ्रॉम पॉझिटिव्ह, बरोबर का, त्याचे y कंपोनंट कॅन्सल करायला कोण आहे का, त्यांचे y कंपोनंट कॅन्सल करायला इकडे वायर नाहीये, बरोबर. म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्डचा y कंपोनंट असणार, बरं तो अपवर्ड असणार की डाऊनवर्ड असणार, अपवर्ड असणार की डाऊनवर्ड असणार, इलेक्ट्रिक फील्ड पॉझिटिव्ह मुळे अवे असते, निगेटिव्ह मुळे टुवर्ड्स असते, नीट विचार करून आन्सर द्या. एवढी सिमेट्री तर आहे, एवढी सिमेट्री तर आहे, म्हणजे या लोकांची इलेक्ट्रिक फील्ड इन y डिरेक्शन बॅलन्स होणार नाही, ही लोक एकमेकांची इलेक्ट्रिक फील्ड y मधली काय करणार आहेत, कॅन्सल, x मधली त्यांची ऍड अप होणार आहे. सो x कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस एंटायर वायर जरी विचार केला तरी तो असाच असेल, त्यात काय डाऊट नाही. पण या एंटायर वायर मुळे जी काय y डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड असेल ती कशी असेल, हा, या लोकांचे y कंपोनंट्स एकमेकांना कॅन्सल होणार आहेत, पण या लोकांची जी काही इलेक्ट्रिक फील्ड येणार ती अशी येणार, त्याचा x कंपोनंट इकडे येणार, y कंपोनंट इकडे येणार, x कंपोनंट ऍड अप होऊन इलेक्ट्रिक फील्ड इन x देतील आणि y कंपोनंट ऍड अप होऊन काय देतील आम्हाला, इलेक्ट्रिक फील्ड इन y डिरेक्शन देतील. सो या लोकांमुळे अल्टिमेटली इलेक्ट्रिक फील्ड जी काय शिल्लक राहणार ती y डायरेक्शन मध्ये डाऊनवर्ड असेल की अपवर्ड असेल, डाऊनवर्ड. ही लोक अनबॅलन्स्ड आहेत, यांचे y कंपोनंट्स काय आहेत, अनबॅलन्स्ड आहेत, यांचे y कंपोनंट्स एकमेकांना बॅलन्स्ड आहेत, समजतंय का. या लोकांमुळे इलेक्ट्रिक फील्डचा जो काय y कंपोनंट येणार तो डाऊनवर्ड येणार, अपवर्ड नाही. पॉझिटिव्ह मुळे इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, अवे, ती अवे असते, आणि अवे असताना त्यांचे डाऊनवर्ड कंपोनंट इम्बॅलन्स राहतील या लोकांचे, आलं का लक्षात. हॉरिझॉन्टल कंपोनंट, राईटवर्ड कंपोनंट जे काय आहेत ते सगळे ऍडअप होत जातील, ओके, ते सगळे काय होत जातील, ऍडअप होत जातील. सो एक्स कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असा मिळेल आणि y कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असा मिळेल. मग नेट इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड काय असेल, ज्याचा x कंपोनंट आपल्याकडे आहे, ज्याचा y कंपोनंट आपल्याकडे आहे, ती नेट इलेक्ट्रिक फील्ड काय असेल, अंडर रूट x कंपोनंटचा स्क्वेअर प्लस y कंपोनंटचा स्क्वेअर, बरोबर. येते इथपर्यंत लक्षात. बर, आता याचे फॉर्म्युले काय आहेत, लिहून घ्या फॉर्म्युले. या x कंपोनंटचा फॉर्म्युला, त्याचं डेरिवेशन आपण करत बसणार नाही, असं डायरेक्टली फॉर्म्युला लिहिणार आपण. k लॅम्बडा अपॉन r इन द ब्रॅकेट sin θ1 प्लस sin θ2, k लॅम्बडा अपॉन r इन द ब्रॅकेट sin θ1 प्लस sin θ2, k लॅम्बडा अपॉन r इन द ब्रॅकेट sin θ1 प्लस sin θ2. आता हे θ1 आणि θ2 दाखवायला पाहिजेत, हे काय आहेत कळेल. टॉप पॉइंटनं, वायरच्या टॉप पॉइंटनं या परपेंडिक्युलर लाईन बरोबर केलेला अँगल, ऍक्च्युअली अँगल हा बिटवीन दी लाईन्स असतो, पण तरी पण म्हणताना मी टॉप पॉइंटनं, टॉप पॉइंट आणि गिवन पॉइंटला आपण P म्हणतोय जनरली. हा, टॉप पॉइंटने केलेला अँगल किती, θ1, आणि बॉटम पॉइंटनं या हॉरिझॉन्टल लाईन बरोबर केलेला अँगल म्हणजे बॉटम पॉइंटची अँग्युलर पोझिशन, त्याला अँग्युलर पोझिशन असंही म्हणता येतं. काय म्हणता येतं, अँग्युलर पोझिशन. बॉटम पॉइंटची अँग्युलर पोझिशन θ2, बॉटम पॉइंटची अँग्युलर पोझिशन θ2, टॉप पॉइंटची θ1, बॉटमची θ2. बर, काय फॉर्म्युला आलाय एक्स डायरेक्शन मधल्या इलेक्ट्रिक फील्डचा, k लॅम्बडा अपॉन r इन द ब्रॅकेट sin θ1 प्लस sin θ2, आणि y कंपोनंट मधले y डायरेक्शन मधल्या इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आलाय k लॅम्बडा अपॉन r इन द ब्रॅकेट cos θ1 मायनस cos θ2. इकडे sin प्लस sin आहे, इकडे काय आहे cos मायनस cos. x कंपोनंट काढताना काय आहे, हा, x कंपोनंट काढताना काय आहे sin प्लस sin, आणि y काढताना काय आहे cos मायनस cos. लक्षात ठेवा, y काढताना काय आहे cos मायनस cos, बरोबर. कसं लक्षात ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं,
इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द फायनाइट वायर, इनफायनाइट नाही, फायनाइट वायर. एक्स कंपोनंट काढताना पहिल्यांदा इनफायनाइट वायरचा फॉर्म्युला लिहायचा. इनफायनाइट वायर मुळे ऍट डिस्टन्सचा इलेक्ट्रिक फील्ड किती असते? के इंटू 2 लॅम्बडा अपॉन आर. काय फॉर्म्युला आहे इनफायनाइट वायर मुळेचा? के इंटू 2 लॅम्बडा अपॉन आर. आर त्यानंतर हा 2 खोडायचा आणि कशाला रिप्लेस करायचा? साइन प्लस साइन, साइन प्लस साइन. सिमिलरली वाय कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड काढताना पहिल्यांदा इनफायनाइट वायरचा फॉर्म्युला लिहायचा, के इंटू 2 लॅम्बडा अपॉन आर. 2 खोडायचा आणि काय लिहायचं? कॉस मायनस कॉस. एकदा लिहायचं साइन प्लस साइन, एकदा लिहायचं कॉस मायनस कॉस. ओके. मग पहिल्यांदा θ1 होता का, नंतर θ2 होता का, याची काही काळजी करत बसायची गरज नाही. तुम्ही याचं फक्त नंबरच काढायचा. जरी आन्सर तुमचं निगेटिव्ह आलं तरी तुम्ही याचा काय काढायचा आहे? फक्त नंबर. जरी आन्सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं तरी तुम्ही याचा काय काढायचा आहे? फक्त नंबर. θ1 θ2 हा वरती मेजर केलाय म्हणून पॉझिटिव्ह अँगल टाकला, खाली मेजर केलाय म्हणून निगेटिव्ह अँगल टाकला, असलं काही नाही करायचं. इथं फक्त आकडे टाकायचे. नंबर समजा हा अँगल 30 आहे, -30 टाकू नका. हा इंटिग्रेशनचे लिमिट्स म्हणून टाकत असाल तुम्ही तर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जाताना अँगल -30, समजा हा अँगल आहे 30, इंटिग्रेशनचे लिमिट टाकत असाल तर तुम्हाला या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जाताना म्हणजे पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जाताना -30 टू +60 असं टाकावं लागलं असतं इंटिग्रेशनचे लिमिट्स टाकत असाल तर. पण आपण ती सगळी काळजी घेऊन अल्टिमेटली एक फॉर्म्युला डिराईव्ह केलाय. त्या फॉर्म्युल्यामध्ये θ1 चा फक्त नंबर टाकायचा आहे, θ2 चा पण फक्त काय टाकायचा आहे? नंबर. पहिल्या पॉइंटने केलेला अँगल θ1, दुसऱ्याने केलेला θ2. वाटलंच तर तुम्ही वरच्या पॉइंटला ए म्हणा, कारण ऑलरेडी तिकडे आपण θ1 घेतलंय, आणि खालच्या पॉइंटला बी म्हणा. ओके. काही फरक पडत नाही यातल्या कशाला θ1 कशाला θ2 म्हणताय. ओके. आन्सर जे काय काढायचं आहे तुम्हाला ते एक पॉझिटिव्ह आन्सर काढायचा आहे. ओके. अँगल्स पण पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट करा. हे सगळे अँगल θ1 θ2 θ1 θ2 पॉझिटिव्ह नंबर सबस्टिट्यूट करा. ओके. याचं जे काय आन्सर येईल, लक्षात घ्या बघतीचं, समोर लक्ष द्या. याचं जे काय आन्सर येईल ते पॉझिटिव्ह टाका. याचं जे काय आन्सर येईल, ही सबट्रॅक्शन करून समजा निगेटिव्ह आन्सर आलं, होऊ शकतं सबट्रॅक्शन केली आन्सर निगेटिव्ह आलं, पण आन्सर अल्टिमेटली तुम्ही काय टाकायचं? पॉझिटिव्ह. कारण इथनं फक्त मॅग्निट्यूड मिळवायचं एवढं लक्षात घ्या. इथनं तुम्ही इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड मिळवायचा आहे. डायरेक्शन तुमचं तुम्ही डिसाईड करा. वायर कशी आहे? पॉझिटिव्हली चार्ज. त्याचा एक्स कंपोनंट कसा असेल? अवे फ्रॉम पॉझिटिव्ह. बरोबर का? एक्स कंपोनंट अवे फ्रॉम पॉझिटिव्ह. इकडे जास्त पॉझिटिव्ह रिजन आहे का? इकडे जास्त पॉझिटिव्ह रिजन आहे. वाय कंपोनंट अपवर्ड येणार की डाऊनवर्ड येणार? अपर साइडला पॉझिटिव्ह रिजन जास्त आहे की लोअर साइडला पॉझिटिव्ह रिजन जास्त आहे? अपर साइडला पॉझिटिव्ह रिजन जास्त आहे. मग इलेक्ट्रिक फील्डचा वाय कंपोनंट अपवर्ड येणार की डाऊनवर्ड येणार? डाऊनवर्ड येणार. समजतंय का? असा विचार करायचा आणि डायरेक्शनचा विचार आपला आपण करायचा. आणि इथनं फक्त काय मिळवायचे? मॅग्निट्यूड मिळवायचे. इथनं फक्त काय मिळवायचे? मॅग्निट्यूड मिळवायचे. समजतंय का? ओके. आता मला सांगा, जर वायर इनफायनाइट असती, वायर इनफायनाइट असती तर त्याचा वाय कंपोनंट किती आला असता? वाय कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड त्यालाच पॅरलल कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असंही म्हणतात, ई पॅरलल. आणि एक्स कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड तो वायरला कसा आहे? परपेंडिक्युलर, म्हणून त्याला परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड पण असं म्हणतात. पॅरलल कंपोनंट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड किती आला असता इफ द वायर इज इनफायनाइट? वायर जर इनफायनाइट असती तर वाय कंपोनंट किती आला होता? 0 आला होता. बरोबर. मग 0 आन्सर येते का बघूया. मला सांगा, वायर इनफायनाइट झाली तर θ1 आणि θ2 किती असतील? वायर इनफायनाइट झाली तर ए पॉइंट गेला इन्फिनिटीला, θ1 किती झाला? 90. वायर इनफायनाइट झाली, बी पॉइंट गेला इन्फिनिटीला, θ2 किती झाला? 90. मग इथे टाका बरं. वाय कंपोनंट 0 येते का बघा. cos 90 मायनस cos 90 किती येणार आन्सर? cos 90 मायनस cos 90. cos 90 किती? 0 मायनस 0. 0 मायनस 0 0. 0 इंटू एनिथिंग 0. म्हणजे वाय कंपोनंट किती येणार? 0. इनफायनाइट वायर असेल तर. बरोबर. आणि इनफायनाइट वायर असेल तर एक्स कंपोनंट किती येणार? इनफायनाइट वायर असेल तर एक्स कंपोनंट किती येणार? के इंटू 2 लॅम्बडा अपॉन आर. येते का बघूया. येते का बघूया. चला, θ1 किती टाकायचा आहे? इनफायनाइट वायरसाठी θ1 किती टाकायचा आहे?
90. थिटा 2 किती टाकायचा आहे 90. मग इथं काय येणार आन्सर एक्स कंपोनंटचं के लॅम्बडा अपॉन आर साइन 90 प्लस साइन 90. साइन 90 प्लस साइन 90. साइन 90 किती 1 प्लस साइन 90 किती 1. 1 प्लस 1 किती आलं 2. आलं का के इंटू 2 लॅम्बडा अपॉन आर. म्हणून मी काय करतोय 2 ला करतोय साइन प्लस साइन, 2 ला करतोय कॉस मायनस कॉस. आलं का लक्षात. थिटा 1 म्हणजे टॉप पॉइंट ने केलेला अँगल विथ द परपेंडिक्युलर लाईन. थिटा 2 म्हणजे बॉटम पॉइंट ने केलेला अँगल विथ द परपेंडिक्युलर लाईन. ओके. फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे सगळं कळालं. पुढे लिहा फॉर इन्फानाइट वायर. लिहा फॉर इन्फानाइट वायर थिटा 1 90 असेल, थिटा 2 पण 90 असेल. मग त्याच्यावरनं तुमचा y कंपोनंट 0 येणार आणि x कंपोनंट टाकून बघा किती आलाय k इंटू 2 लॅम्बडा अपॉन आर आलाय. येतोय का बघा k लॅम्बडा अपॉन आर साइन 90 प्लस साइन 90 असं होणार. म्हणजे k इंटू 2 लॅम्बडा अपॉन आर असं तुमचं आन्सर येणार. मॅच होईल. क्लिअर. आले लक्षात तुम्हाला कसा यूज करायचा. म्हणजे हा जनरल फॉर्म्युला झाला ना. दिस इज ऍप्लिकेबल फॉर ऑल टाइप्स ऑफ वायर, इन्फानाइट, फायनाइट, फॉर ऑल काइंड ऑफ वायर. येस और नो. ऍज पर द वायर तुम्ही तो चेक करा थिटा 1 आणि थिटा 2 किती आहे. झालंय सगळ्यांचं. जाऊया पुढं. सेमी इन्फानाइट वायर. सेमी इन्फानाइट म्हणजे त्याला स्टार्ट पॉइंट आहे पण एंड पॉइंट कुठे आहे माहित नाही. स्टार्ट पॉइंट आहे पण त्याचं एंड पॉइंट कुठे आहे ते माहित नाही आम्हाला. सेमी इन्फानाइट वायर. हा एक वायर ड्रॉ करा. सेमी इन्फानाइट वायर ड्रॉ करा. ए ला स्टार्ट झाली आहे, एंड होतच नाही. एंड होतच नाही. एक्स कंपोनंट कसा असेल. एक्स म्हणजेच परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे वायरला परपेंडिक्युलर असणारी इलेक्ट्रिक फील्ड. दुसरी म्हणजे वायरला पॅरलल किंवा अँटी पॅरलल असणारी इलेक्ट्रिक फील्ड. ई पॅरलल म्हणजे ई डबल एल. ई परपेंडिक्युलर, ई पॅरलल आणि ई परपेंडिक्युलर. सांगा टॉप पॉइंटने केलेला अँगल किती असेल. किती असेल टॉप पॉइंटनं या परपेंडिक्युलर लाईन बरोबर केलेला अँगल किती असेल 90. आणि बॉटम पॉइंटनं या परपेंडिक्युलर लाईन बरोबर केलेला अँगल किती असेल 180, 360, 450. या लाईन बरोबर टॉप पॉइंटने केलेला अँगल किती असेल 90. त्या लाईन बरोबर बॉटम पॉइंटने केलेला अँगल किती असेल त्याच परपेंडिक्युलर लाईन बरोबर किती असेल. सगळेजण सांगा किती असेल. बॉटम पॉइंट तो त्याच लाईनवर आहे ना. बॉटम पॉइंट त्याच लाईनवर आहे तर किती अँगल करेल 0. टाका इथे व्हॅल्यूज किती येते सांगा. एक्स कंपोनंट किती आला के लॅम्बडा अपॉन आर. हा थिटा 1 किती टाकू 90. थिटा 2 किती टाकू 0. साइन 90 1. साइन 0 0. आन्सर किती आलं के लॅम्बडा अपॉन आर. वाय कंपोनंट किती येणार थिटा 1 किती टाकू 90. थिटा 2 किती टाकू 0. कळते ना सगळ्यांना. cos 90 0. cos 0 1. आन्सर काय आलं मायनस के लॅम्बडा अपॉन आर. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये
डायरेक्शनचा पण विचार झालाय. आपण जर अँगलचे जर नंबर्स टाकते, आपण कुठला अँगल पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय टाकत नाही. हा निगेटिव्ह नक्कीच काय दाखवत असणार, इलेक्ट्रिक फील्ड इज डाऊनवर्ड. अपवर्ड असती तर पॉझिटिव्ह आली असती. वाय डायरेक्शन मधली इलेक्ट्रिक फील्ड अपवर्ड असती तर काय आली असती, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह असल्यामुळे ती काय आली, डाऊनवर्ड. ठीक आहे, ते अपवर्ड डाऊनवर्ड तर आम्हाला ठरवता येते. आम्ही तर डाऊनवर्ड ड्रॉ केलेच ना. परत डायरेक्शन आम्हाला त्या साइन न मिळवायची काही गरज नाही. पॉझिटिव्ह आलं असतं ठीक आहे, निगेटिव्ह आलं ओके, नो इश्यूज. न्यूमरिकल व्हॅल्यू काढून घेऊया त्याची आपण. काय असणार न्यूमरिकल व्हॅल्यू, बरोबर, के लॅम्बडा अपॉन आर. एक्स कंपोनंट कळाला, के लॅम्बडा अपॉन आर. वाय कंपोनंट पण किती, के लॅम्बडा अपॉन आर. जर वायर सेमी इन्फानाइट असेल तर, सेमी इन्फानाइट, एका बाजूला इन्फानाइट आहे, दुसऱ्या बाजूला फायनाइट. क्लिअर. अँगल बघायचे, θ1 θ2 किती आहेत आणि अकॉर्डिंगली फक्त नंबर टाकायचे या फॉर्म्युल्यामध्ये. बरं, हा, माझी काय मिस्टेक झाली इथं, मी चुकून काय लिहिलंय, ई वाय लिहिलंय. इथं काय लिहायला पाहिजे होतं, ई एक्स. वाय तर काय होणार आहे, 0. कॉस 90 मायनस कॉस 90, बरोबर ना. ई वाय काय होणार आहे, के लॅम्बडा अपॉन आर कॉस 90 मायनस कॉस 90. कॉस 90 मायनस कॉस 90 किती येणार, कॉस 90 0 मायनस कॉस 90 0. आन्सर किती येणार, 0. एक्स वाली आपल्याला काढावी लागेल ना, साइन 90 प्लस साइन 90. इथे एक्स पाहिजे होतं, हे बरोबर होतं, साइन वालाच पाहिजे, पण इथे एक्स पाहिजे होतं. बरोबर आहे का, तुम्ही लिहिलं का बरोबर, तुम्ही लिहिले ना बरोबर. एक्स वाली इलेक्ट्रिक फील्ड काढताना के लॅम्बडा अपॉन आर साइन 90 प्लस साइन 90. एक्स वाली इन द सेन्स वायरला परपेंडिक्युलर असणारी फील्ड, वाय वाली इन द सेन्स वायरला पॅरलल असणारी इलेक्ट्रिक फील्ड. ओके, आलं लक्षात, हो करूया नेक्स्ट स्लाइड. हे मागचा पॉईंट लक्षात आला, इथं चुकून वाय झालं होतं, एक्स करा ते. हा, हे आले लक्षात सगळ्यांना, ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे, समजलं नाही, बर. झालं का, वाय काढताना के इंटू 2 लॅम्बडा अपॉन मधला 2 रिप्लेस केला, वाय कंपोनंट काढायचा आहे कॉस मायनस कॉस. एक्स कंपोनंट काढायचा आहे, इन्फानाइट वायरचा फॉर्म्युला लिहिला, के इंटू 2 लॅम्बडा अपॉन 2 खोडला, साइन प्लस साइन, बरोबर का. एक्स कंपोनंट काढताना 2 खोडून साइन प्लस साइन, वाय कंपोनंट काढताना 2 खोडून कॉस मायनस कॉस. कुठे कुठे डिवाइड बाय आर आहे, कुठे कुठे डिवाइड बाय आर स्क्वेअर आहे, ते सगळे फॉर्म्युले व्यवस्थित बघायचे. कारण कधी कधी इलेक्ट्रिक फील्ड के क्यू अपॉन आर स्क्वेअर म्हणतोय, कधी कधी आपण इलेक्ट्रिक फील्डला के लॅम्बडा अपॉन आर म्हणतोय. सो कुठे कुठे ते आर आहे, कुठे कुठे आर स्क्वेअर आहे, व्यवस्थित बघा. झालं लिहून, चला क्वेश्चन सॉल्व करूया. A point charge q is placed at distance r from the very long charge thread of uniform linear charge density. Very long म्हणजे infinite. Long म्हणू दे, very long म्हणू दे, म्हणजे तुम्ही infinite चा फॉर्म्युला वापरू शकता. Very long thread, एक uniformly charged very long thread. A point charge small q is placed at a distance small r from the very long charge thread of uniform linear charge density lambda. एक point charge है q, small q is placed at a distance r. आता डिस्टन्स दिले म्हणजे ऑब्वियसली परपेंडिक्युलर डिस्टन्स दिला असणार. ऑब्लिक डिस्टन्स कुठल्या पॉइंट पासून असा प्रश्न पडेल ना. ऑब्लिक डिस्टन्स नक्की या पॉइंट पासून, या पॉइंट पासून, या पॉइंट पासून, म्हणजे ऑब्वियसली ते काय असलं पाहिजे, परपेंडिक्युलर डिस्टन्स असलं पाहिजे. A charge small q is placed at a distance of small r from the uniformly charged long wire having linear charge density. म्हणजे काय दिले, charge per unit length. Find out the total electric force experienced by the line charge
ड्यू टू द पॉइंट चार्ज. Find out the total electric force experienced by the line charge due to the point charge. काय विचारलंय? फोर्स ऑन लाईन चार्ज ड्यू टू पॉइंट चार्ज. मी लाईन चार्जला वायर म्हणतो. फोर्स ऑन वायर ड्यू टू स्मॉल क्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ऑन वायर बाय क्यू विचारलाय. फोर्स कुठला विचारलाय? फोर्स ऑन वायर बाय क्यू असा विचार. दे आर आस्किंग द फोर्स ऑन वायर बाय चार्ज क्यू. दे आर आस्किंग द फोर्स ऑन वायर बाय चार्ज क्यू. काय करूया सांगा. वायर वरती नेट फोर्स किती बिकॉज ऑफ चार्ज क्यू. ग्रॅव्हिटी वगैरे निग्लेक्ट करा म्हणतात, म्हणजे फक्त इलेक्ट्रिक फोर्स विचारात घ्यायचा आहे. कसा काढू? फोर्स ऑन वायर बाय क्यू. वायर वरती किती फोर्स येईल बिकॉज ऑफ द चार्ज क्यू. त्याच्याने तुला क्यू वरती किती फोर्स येईल बिकॉज ऑफ द वायर तो काढता येईल. पहिल्यांदा हे काढा. फोर्स ऑन क्यू बाय वायर. वायर मुळे जी इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली ही एक चार्ज सिस्टीम आहे. ही एक चार्ज सिस्टीम आहे ना. चार्ज सिस्टीम मध्ये काय काय असू शकतं? पॉइंट चार्ज, मे बी कलेक्शन ऑफ चार्जेस, मे बी अ चार्ज बॉडी, काही असू शकेल. या वायरच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तुम्ही हा पॉइंट चार्ज ठेवलाय ना, मग त्याच्यावरती फोर्स येणार. सिमिलरली ह्या पॉइंट चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये तुम्ही ही वायर ठेवली आहे ना, तर त्याच्यावरती फोर्स येणार. पण या पॉइंट चार्ज मुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड वेगळी असेल, इथे वेगळी असेल, इथे वेगळी असेल, इथे वेगळी असेल, इथे वेगळी असेल. प्रत्येक वेगवेगळ्या पॉइंटला या पॉइंट चार्ज मुळे वायरवरच्या प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड डिफरंट असेल. तेवढ्या सगळ्याचा विचार करता येणं पॉसिबल नाहीये. मग उलटा विचार करूया. पहिल्यांदा या वायर मुळे या चार्ज वरती किती फोर्स येतोय ते काढूया. लेट अस कॅल्क्युलेट फोर्स ऑन द चार्ज क्यू बाय द वायर. बरोबर. मग तो कसा काढणार? पॉइंट चार्ज वरती फोर्स. हा जो काय पॉइंट चार्ज आहे हा या वायरच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलाय. बोला येस नो मोठ्याने. हा जो काय पॉइंट चार्ज आहे हा वायरच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलाय. वायरची इलेक्ट्रिक फील्ड ऍट डिस्टन्स आर काढता येते की नाही? येते. मग त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये एखाद्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर पॉइंट चार्ज ठेवला तर त्याच्यावरती किती फोर्स येतो? फोर्स ऍक्टिंग ऑन अ पॉइंट चार्ज प्लेस्ड इन द इलेक्ट्रिक फील्ड ई काय असतो? F इज इक्वल टू EQ. शिकलोय ना. पॉइंट चार्ज वरती येणारा फोर्स इफ द पॉइंट चार्ज इज प्लेस्ड इन द इलेक्ट्रिक फील्ड ई एवढ्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये Q एवढा चार्ज ठेवला तर त्याच्यावरती फोर्स किती येतो? F इज इक्वल टू EQ. बरोबर का? सो फोर्स ऑन क्यू बाय वायर. क्यू वरती किती फोर्स आला? F इज इक्वल टू वायरनं प्रोड्यूस केलेली इलेक्ट्रिक फील्ड, या पॉइंटला वायरनं प्रोड्यूस केलेली इलेक्ट्रिक फील्ड इनटू त्या पॉइंटला ठेवलेला चार्ज. एवढा फोर्स असेल त्या चार्ज वरती. इथपर्यंत कळालं? वायरनं प्रोड्यूस केलेली इलेक्ट्रिक फील्ड ऍट डिस्टन्स आर किती असेल? फॉर्म्युला शिकलोय. वायरनं प्रोड्यूस केलेली इलेक्ट्रिक फील्ड ऍट डिस्टन्स आर किती असेल? ते काय फॉर्म्युला? इन्फानाइट वायर दिसते, पटपट पटपट सांगता आलं पाहिजे. पेज पडण्याची गरज नाही. के इंटू 2 लॅम्डा अपॉन आर. सो के इंटू 2 लॅम्डा अपॉन आर एवढी इलेक्ट्रिक फील्ड कुणी तयार केली? वायरनं. त्या पॉइंटला एक चार्ज ठेवलाय क्यू. त्याच्यावरती किती फोर्स आला? दिस इज द फोर्स ऑन क्यू बाय वायर. तो तुम्हाला विचारलाच नाहीये, आपण तो काढायला लागलोय. पण दिस इज द फोर्स ऑन व्हॉट? ऑन क्यू बाय वायर. विचारलाय काय? फोर्स ऑन वायर बाय क्यू. मग ऑन वायर बाय क्यू कसा काढले? चार्ज जर पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यावरती फोर्स कसा येणार? इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड.
समजूया हा चार्ज पॉझिटिव्ह आहे, त्याच्यावरती फोर्स आला इन द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. हा चार्ज निगेटिव्ह असता तर याच्यावरती फोर्स आला असता इन दी अपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. हा तर आला फोर्स ऑन क्यू बाय द वायर. त्यांनी काय विचारलंय? फोर्स ऑन वायर बिकॉज ऑफ द चार्ज क्यू. हा चार्ज क्यू पण त्याच्यावरती फोर्स लावेल की लावणार नाही? लावेल की लावणार नाही? हा चार्ज पण या चार्ज वायर वरती, दोन चार्ज सिस्टीम आहेत. दिस इज द फर्स्ट चार्ज सिस्टीम and this one is the second charge system. Second charge system मध्ये एक पॉइंट चार्ज आहे. यानं या वायर वरती लावलेला फोर्स किती असेल? बोला. कसं काढणार? यानं याच्यावरती किती फोर्स लावलाय ते काढता येते आपल्याला, कारण हा पॉइंट चार्ज आहे आणि तो या वायरच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलाय. मग हा पॉइंट चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये वायर ठेवली, मग यातल्या प्रत्येक पॉइंट चार्ज मुळे प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड काढणं तर काही शक्य नाही. एक पॉइंट कन्सिडर करून छोटासा फोर्स काढून इंटिग्रेट करत बसणार? लई वेळ लागेल. आन्सर येईल, विल गेट द आन्सर बट इट विल टेक लॉट ऑफ टाइम. मला सांगा, दोन चार्ज सिस्टीम मधला जो काय फोर्स असतो तो ऍक्शन रिएक्शन पेअर असतो की नाही? मग यानं त्याच्यावरती जेवढा फोर्स लावलाय तेवढाच फोर्स हा त्याच्यावरती लावेल. येस ऑर नो? याच्यावरती जेवढा रिपल्शनचा आलाय तेवढा त्याच्यावरती रिपल्शनचा येईल. फक्त हे काय असतील? इक्वल आणि अपोजिट. बरोबर का? लिहा पुढं. ऍज द इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन दी चार्जेस, as the electric force between the charges is an action reaction pair. बरोबर ना? ही action reaction pair आहे. Therefore force on Q by wire, वेक्टर म्हणून विचार केला तर ते काय असतील? एकमेकांना इक्वल आणि अपोजिट. इज इक्वल टू फोर्स ऑन वायर बाय क्यू. आणि नंबर म्हणून विचार केला तर फोर्स ऑन वायर बाय क्यू शुड बी इक्वल टू फोर्स ऑन क्यू बाय वायर. बरोबर का? तर नंबर म्हणून विचार केला तर, मॅग्निट्यूड म्हणून विचार केला तर डायरेक्शन इक्वल, डायरेक्शन अपोजिट, मॅग्निट्यूड इक्वल झालं की हेच तुमचं आन्सर आहे. मग दिस व्हॅल्यू इटसेल्फ इज युअर आन्सर. येस ऑर नो? क्लियर? नेक्स्ट जाऊ का पुढं? कळालं? लिहा. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. राइट डाउन. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स म्हणजे काय? लिहा. an imaginary line an imaginary line an imaginary line an imaginary line comma the tangent to which at any point on it the tangent to which at any point on it एक imaginary line ज्या लाईनवरच्या कुठल्याही पॉइंटला जर टँजंट काढली, an imaginary line the tangent to which at any point on it represents the direction of electric field at that point. इंग्लिश मध्ये जर फक्त वाचलं कळतं.
An imaginary line, the tangent to which at any point on it represents the direction of electric field. बरोबर ना? पण त्याला दुसरं कसं घ्यायचं, पर्याय पण नाहीये, घ्यायला तर असंच पाहिजे. अर्थ त्याचा असा आहे, एक इमॅजिनरी लाईन, ज्या लाईनवरच्या कुठल्याही पॉइंटला जर आम्ही टँजंट काढली तर ती टँजंट आम्हाला काय देते, त्या पॉइंटला असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन देते. सो लाईन ऑफ फोर्स म्हणजे अशी लाईन ज्याचं काम काय आहे, टू गिव्ह द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. ज्याचं काम काय आहे, टू गिव्ह द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. क्लिअर? म्हणजे काय बघा, समजा एक रिजन आहे, या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे. मला माहित पाहिजे की कुठल्या पॉइंटला डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड काय आहे. तर त्यासाठी एक अशी इमॅजिनरी लाईन तुम्हाला ड्रॉ करता येते किंवा असते. मला या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे, तर त्या पॉइंटला काढलेली टँजंट, मला या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे, त्या पॉइंटला टँजंट करा. मला या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड पाहिजे आहे, त्या पॉइंटला टँजंट करा. The tangent will give you the direction of electric field at that point. The tangent will give you the direction of electric field at that point. Okay? So electric line of force म्हणजे काय? So imaginary line in the electric field which gives the direction of electric field by drawing the tangent on its point. त्या लाईन वरच्या पॉइंटला जर आम्ही टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट काय करते,
ऑल राईट. पॉझिटिव्ह मुळे अवे, निगेटिव्हला टुवर्ड्स दाखवलं. बरं, दोन पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ड्यू टू टू पॉझिटिव्ह चार्जेस, त्या कशा असतील? कशा असतील? या पण पॉझिटिव्ह मधनं हवे, त्या पण पॉझिटिव्ह मधनं हवे. बरोबर का बघा? या पॉझिटिव्ह पासून पण हवेच, त्या पॉझिटिव्ह पासून पण हवेच. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ड्यू टू टू पॉझिटिव्ह चार्जेस. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ड्यू टू टू पॉझिटिव्ह चार्जेस. पहिल्या पॉझिटिव्ह पासून पण हवेच सगळ्या लाईन्स, दुसऱ्या पॉझिटिव्ह पासून पण हवेच. कुठल्याही लाईन्स इंटरसेक्ट होणार नाहीत याची काळजी घ्या. These lines should not intersect with each other. का ते कळेल. बरोबर लिहा. भर 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 लिहिता आलं पाहिजे. Electric lines of force due to two positive charges. झालं का? दोन निगेटिव्ह मुळे काय सेम डायग्राम येईल. सेम आहे ना, सेम आहे ना, पण फक्त हे एरोज काय येतील टुवर्ड्स. दोन निगेटिव्ह असतील तर डायग्राम सेम आहे ना, पण एरोज टुवर्ड्स. अवे नाही, एरोज कसे येतील टुवर्ड्स. दोन निगेटिव्ह मुळे पण करता येईल तुमचं तुम्हाला. चला नेक्स्ट, सेकंड प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी झाली लाइन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम पॉझिटिव्ह अँड दे टर्मिनेट ऑन निगेटिव्ह. डिफरंट डिफरंट सिस्टीमच्या आपण ड्रॉ केल्या. सिंगल पॉझिटिव्ह, सिंगल निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, दोन्ही पॉझिटिव्ह, दोन्ही निगेटिव्ह काय असेल लास्ट पॉसिबिलिटी तुमचं तुम्ही करू शकाल. दोन पॉझिटिव्ह सारखी सेम डायग्राम, फक्त कसं लाईन टुवर्ड्स. हा, सेकंड प्रॉपर्टी, टू लाइन्स ऑफ फोर्स नेवर इंटरसेक्ट ईच अदर. Second property, two lines of force never intersect each other. Two lines of force never intersect each other. Two lines of force never intersect each other. Because there cannot be two directions of electric field. त्याला तुम्ही शॉर्ट मध्ये E म्हणू शकता. Because there cannot be two directions of electric field at a single point. सिंगल पॉइंटला दोन डायरेक्शन्स असू शकत नाहीत इलेक्ट्रिक फील्डच्या. सिंगल पॉइंटला दोन डायरेक्शन्स असू शकत नाहीत इलेक्ट्रिक फील्डच्या. There cannot be two directions of electric field at a single point. Just give me 1 second. Okay, there cannot be two directions of electric field at a single point. There cannot be two directions of electric field at a single point. Just a second. हा बघा, मला सांगा, इथे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अकॉर्डिंग टू द फर्स्ट लाइन अँड अकॉर्डिंग टू द सेकंड लाइन. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लाइन इथे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड काय असेल? टँजंट. यस ऑर नो? लाईनची डायरेक्शन बघा कशी, सो ही टँजंट. So according to first line, direction of electric field at this point should be this, and according to second line, direction of electric field at this point should be this. Yes or no? बरोबर. पहिली लाईन म्हणते डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अशी पाहिजे, दुसरी म्हणते डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अशी पाहिजे. असं कसं असेल? इलेक्ट्रिक फील्ड हा एक वेक्टर आहे.
गिवन पॉइंट आहे त्याच्याकडे एक डायरेक्शन आणि एकच मॅग्निट्यूड असेल ना, तर गिवन पॉइंट त्याच्याकडे मल्टिपल डायरेक्शन्स असतील. इलेक्ट्रिक फील्ड या वेक्टरकडे ऍट अ गिवन पॉइंट किती डायरेक्शन्स असतील? हाऊ मेनी डायरेक्शन्स द इलेक्ट्रिक फील्ड विल हॅव ऍट अ गिवन पॉइंट? ओनली वन. दोन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फील्ड एकमेकांना इंटरसेक्ट झाल्या तर पहिली लाईन म्हणते डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ही पाहिजे, दुसरी लाईन म्हणते डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ही पाहिजे. असं पॉसिबल असेल का? नाही. सो लिहा, डायग्राम ड्रॉ करा. इम्पॉसिबल असेल लिहा. The first line is saying that electric field should be in this direction, and second line is saying that electric field should be in this direction. असं तर काय पॉसिबल नाही. थर्ड प्रॉपर्टी काय थर्ड प्रॉपर्टी? Electric lines of force produced by the static charges do not form the closed loop. Electric lines of force produced by the static charges do not form the closed loop. Electric field produced by the static charges do not form the closed loop. Electric lines असं म्हटलं पाहिजे. Electric lines of force किंवा electric lines. Electric lines of force produced by the static charges do not form the closed loop. त्या पॉझिटिव्हला ओरिजिनेट होतात, निगेटिव्हला टर्मिनेट होतात. ज्या पॉइंटला स्टार्ट झालं त्याच पॉइंटला त्या परत येऊ शकत नाही. कारण ज्या पॉइंटला त्या स्टार्ट होत आहेत त्या पॉइंटला चार्ज काय पाहिजे? पॉझिटिव्ह. ज्या पॉइंटला स्टार्ट होत आहेत तिथे चार्ज काय पाहिजे? पॉझिटिव्ह. फिरून परत तिथंच आल्या याचा अर्थ काय? तिथे चार्ज निगेटिव्ह. असं काय असेल का? ऍट अ पॉइंट एकतर चार्ज काय असला पाहिजे? पॉझिटिव्ह, नाहीतर काय असला पाहिजे? निगेटिव्ह. याच पॉइंटला स्टार्ट झाल्या आणि फिरून परत त्याच पॉइंटला आल्या. ह्या पॉइंटनं प्रोड्यूस केलेल्या ज्या काय या पॉइंटमुळे प्रोड्यूस झालेल्या ज्या काही इलेक्ट्रिक फील्ड आहे, ऑफकोर्स तिथे चार्ज असलाच पाहिजे असंही काही नाही, पण इन शॉर्ट याचं मिनिंग असं होतंय की इलेक्ट्रिक फील्ड ज्या पॉइंटला स्टार्ट होते त्याच पॉइंटला एंड होते. स्टार्ट आणि एंड कशा व्हायला पाहिजेत? त्या पॉझिटिव्हला स्टार्ट व्हायला पाहिजे, मध्ये ते ट्रॅव्हल होतील. एंड कुठे व्हायला पाहिजे? निगेटिव्हला एंड व्हायला पाहिजे. बरं, जिथनं चालू होते तिथंच परत येतात. जी ती गोष्ट पॉझिटिव्ह पण आहे आणि सायमल्टेनियसली निगेटिव्ह पण आहे, असं होईल का? नाही. सो दॅट इज नॉट पॉसिबल. ओके, सो अशी क्लोज लाईन ड्रॉ करा, क्लोज लूप ड्रॉ करा आणि नॉट पॉसिबल इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स. अशा लाईन्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पॉसिबल असणार नाही. म्हणजे जर इलेक्ट्रिक फील्ड जर स्टेशनरी चार्जेसनी क्रिएट झालेली असेल, स्टेशनरी चार्जेस, द चार्ज शुड नॉट मूव्ह. आता तेवढाच विचार करायचा, कुठलाही चार्ज आता आपला मूव्ह नाही होत आहे. इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करणारा चार्ज त्याच्याविषयी बोलतोय आपण, तो मूव्ह होत नाही. नेक्स्ट, नंबर 4 property. The number of lines per unit area. Number 4 property. म्हणजे नंबर ऑफ लाईन्स क्रॉसिंग द गिवन एरिया बघायच्या, गिवन एरियाला क्रॉस करून जाणाऱ्या लाईन्स. द नंबर ऑफ लाईन्स पर युनिट एरिया, त्यालाच काय म्हणायचं? लाईन डेन्सिटी. द नंबर ऑफ लाईन्स पर युनिट एरिया, द नंबर ऑफ लाईन्स पर युनिट एरिया is also known as line density. The number of lines per unit area, that is line density, represents the magnitude of electric field. Represents the magnitude of electric field. Represents the magnitude of electric field. If the lines are dense, electric field will be more. E. Electric field ला शॉर्ट मध्ये कॅपिटल ई लिहायचं. If the lines are dense, म्हणजे लाईन्स जवळ 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 आहेत, ज्या रिजन मध्ये लाईन्स डेन्स आहेत त्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड मोर. If the lines are dense, electric field will be more. And if the lines are rare, म्हणजे लांब लांब आहेत एकमेकांपासून,
the distance between the lines is larger. ज्या region मध्ये electric field rare आहे, denser rarer कळते तुम्हाला. एवढ्या एरियाला क्रॉस करून जाणाऱ्या फील्ड लाईन्स इथे जास्त आहेत आणि तेवढ्याच एरियाला क्रॉस करून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स इथे कमी आहेत. सो इलेक्ट्रिक फील्ड पॉइंट ए ला जास्त असेल की बी ला? ए ला. कारण ए च्या रिजन मध्ये जर चेक केलं तर नंबर ऑफ लाईन्स क्रॉसिंग द गिवन एरिया जास्त आहेत. तेवढ्याच एरियाला क्रॉस करून जाणाऱ्या लाईन्स बी च्या रिजन मध्ये चेक केल्या तर कमी आहेत. सो पॉइंट ए ला इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल, पॉइंट बी ला इलेक्ट्रिक फील्ड कमी असेल. यस और नो? So they are saying electric field at point A is more than electric field at point B. So they are saying that electric field at point A is more than electric field at point B. EA is more than EB. Yes? Clear? कळतंय का? Next. झालं का? जाऊ पुढे. झालं का तुझं लिहून? लिही. लाईन्स कशा काढल्या चेक कर. लाईन्स नंतर लांब गेल्या पाहिजे. लाईन्स मधलं डिस्टन्स वाढत गेलं पाहिजे. परत ड्रॉ करते, व्यवस्थित ड्रॉ कर. दुसरी डायग्राम ड्रॉ कर. गडबड करू नकोस, कर. थांबतो मी. लाईन्स मधलं स्पेसिंग जर तू सेमच ठेवलीस तर प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड सेमच येईल. मग लाईन्स मधलं स्पेसिंग जर सेमच राहत असेल तर प्रत्येक रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड काय राहील? सेमच राहील. इथं लाईन्स मधलं स्पेसिंग कमी आहे, लाईन्स डेन्स आहेत. इथं लाईन्स मधलं स्पेसिंग जास्त आहे या रिजन मध्ये. सो त्या रेअर आहे, तिथे इलेक्ट्रिक फील्ड कमी असेल. बरोबर. नेक्स्ट. number of lines originating or terminating, the number of lines originating or terminating due to a charge, the number of lines originating or terminating due to a charge is proportional to charge. Given charge मधून किती लाइन्स बाहेर पडतील? The number of lines originating or terminating due to the charge is proportional to the charge. The number of lines originating or terminating due to the charge is proportional to the charge. The number of lines originating or terminating due to a charge पॉझिटिव्ह असेल तर बाहेर पडतील, ओरिजिनेट होतील. चार्ज निगेटिव्ह असेल तर टर्मिनेट होतील, एंड होतील. टर्मिनेट मीन्स एंड. टर्मिनल म्हणजे एंड पॉइंट. द नंबर ऑफ लाइन्स ऑफ फोर्स कशाला प्रोपोर्शनल आहे? चार्जच्या मॅग्निट्यूडला. मोर द चार्ज, मोर विल बी द लाइन्स इट विल इमिट or it will absorb. काय म्हणूयात? इट विल ओरिजिनेट or it will terminate. चार्ज मधून ओरिजिनेट होणाऱ्या नंबर ऑफ लाइन्स त्या चार्जच्या मॅग्निट्यूडला प्रोपोर्शनल आहे, बाहेर पडणाऱ्या किंवा टर्मिनेट होणाऱ्या. प्रॉपर्टी नंबर 6. प्रॉपर्टी नंबर 6. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स ELOF असं लिहा ना तुम्ही शॉर्ट मध्ये. ELOF सगळं कॅपिटल मध्ये. Electric lines of force end or start perpendicular on the surface of the conductor. Electric lines of force end or start perpendicular on the surface of the conductor. Electric lines of force end or start perpendicular
on the surface of the conductor. Electric lines of force end or start perpendicularly on the surface of the conductor. बर, एक कंडक्टर घेतला आणि त्याला थोडासा चार्ज दिला. चार्ज द्यायचा कसा असतो? एखाद्या गोष्टीला पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा आहे म्हणजे काय करायचं? त्याच्याकडून इलेक्ट्रॉन्स काढून घ्यायचे. आणि एखाद्या गोष्टीला निगेटिव्ह चार्ज द्यायचा आहे म्हणजे काय करायचं? इलेक्ट्रॉन्स द्यायचे. पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा म्हणजे इलेक्ट्रॉन्स घ्यायचे, बरोबर ना? डायरेक्टली पॉझिटिव्ह चार्ज देता येत नाही, त्याचे फक्त इलेक्ट्रॉन्स काढून घ्यायचे. येतो म्हणायचं, फक्त इलेक्ट्रॉन काढून घेऊन जायचं, बरोबर? बर, मग कंडक्टरला आपण एक पॉझिटिव्ह चार्ज दिला. एक सॉलिड कंडक्टर इमॅजिन करूया, आत मटेरियल आहे, त्याला हॉलो नाही आहे. ओके, या कंडक्टरला आपण पॉझिटिव्ह चार्ज दिला. त्या कंडक्टरला आपण पॉझिटिव्ह चार्ज दिला. तुम्हाला माहिती आहे का, कंडक्टरच्या आत कधीच चार्ज राहू शकत नाही. हे सगळे चार्जेस सरफेस वरती येतात. का बरं? आम्ही त्याला पॉझिटिव्ह चार्ज दिला. आम्ही त्याला पॉझिटिव्ह चार्ज दिला. हा पॉझिटिव्ह चार्ज लगेच सरफेस वरती येतो. निगेटिव्ह चार्ज दिला, लगेच निगेटिव्ह चार्ज सरफेस वरती येतो. आत राहतच नाही कंडक्टरचा चार्ज. इन्सुलेटरच्या आत राहतो. का बरं? जरा विचार करा. कंडक्टरला चार्ज दिला, जर म्हटलं घे चार्ज, तो काय करतो? लगेच चार्ज सरफेस वरती येतो. त्याच्या पॉझिटिव्ह द्या नाहीतर निगेटिव्ह द्या, तो कंडक्टर चार्ज कुठे आणतो? लगेच सरफेस वरती आणतो. असं का होतं? व्हॉट डू यू थिंक? Electric lines of force end or start perpendicularly on the surface of the conductor. Why it is so? Can you tell me? बोला. पॉझिटिव्ह चार्जेस एकमेकांना काय करत असतील? रिपेल. म्हणजे त्या पॉझिटिव्ह लोकांना एकमेकांपासून जितकं लांब जाता येईल तितकं लांब जायचं, बरोबर? तो कंडक्टर आहे म्हणजे चार्ज फ्लो किंवा चार्जची मोशन अलाउड आहे की नॉट अलाउड आहे? कंडक्टर आहे तो, चार्ज फ्लो अलाउड असतो कंडक्टर मधनं की नाही? चार्ज फ्लो कंडक्टर मध्ये अलाउड नसतो ना? का असतो? नसतो. असतो नसतो काय ठरवा. कंडक्टर मधून चार्ज फ्लो अलाउड आहे की नाही? आहे. म्हणजे चार्जची मोशन अलाउड आहे. and these charges are repelling each other. सगळे पॉझिटिव्हच आहेत. ते म्हणतील आपण एकमेकांना रिपेल करूया, जितकं लांब जाता येईल तितकं लांब जाऊयात. मोशन तर अलाउड आहे चार्जेसची. ही सगळी लोक कुठे जातील? गिव्ह मी अ सेकंड. ही सगळी लोक कुठे जातील? सरफेस वरती जातील. जितकं लांब जाता येईल तितकं लांब जातील. इज दॅट क्लिअर? So the charge on the conductor, whether it is positive or negative, it is always on the surface of the conductor. Is that clear? हे विसरायचं नाही. बरं, आता हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह असतात तर लाईन्स टर्मिनेट झाल्या असत्या. पॉझिटिव्ह असतील तर लाईन्स बाहेर पडतील. कंडक्टर मधनं बाहेर पडताना लाईन्स ऑलवेज कशा बाहेर पडतात? परपेंडिक्युलरली. लाईन्स कशा बाहेर पडतात? परपेंडिक्युलरली. सो याला अंडरलाईन. ओके, यातनं लाईन्स ऑलवेज बाहेर पडतील. सॉरी, परपेंडिक्युलरली बाहेर पडतील. सरफेस मधून, कुठल्याही सरफेस मधून लाईन्स बाहेर पडताना किंवा त्या सरफेसला एंट्री करताना, एंट्री किंवा एक्झिट ऑलवेज कशी पाहिजे? परपेंडिक्युलर. इथनं लाईन बाहेर पडताना अशी बाहेर पडली पाहिजे. नंतर बाहेर जाऊन बेंड व्हील वगैरे ते सगळं ठीक आहे, पण इथनं बाहेर पडताना परपेंडिक्युलरच पडली पाहिजे. इथनं बाहेर पडताना परपेंडिक्युलरच बाहेर पडली पाहिजे. इथनं बाहेर पडताना परपेंडिक्युलरच बाहेर पडली पाहिजे. इथनं बाहेर पडताना परपेंडिक्युलरच बाहेर पडली पाहिजे. Is that clear? झालं? लक्षात आलं? नेक्स्ट, प्रॉपर्टी नंबर 7. डायग्राम फोड. कंडक्टरच्या आत चार्जेस दाखवलेली जर डायग्राम तुम्ही काढली असेल तर ती करून टाका.
चार्जेस कुठे असतील कंडक्टरच्या ऑलवेज सरफेसला. नंबर 7, प्रॉपर्टी नंबर 7, electric lines of force never enter into the conductor. Electric lines of force never enter into the conductor. कंडक्टरच्या आत इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स असत नाहीत. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नेवर एंटर इनटू द कंडक्टर. कंडक्टरच्या आत इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जाऊ शकत नाही. तिथनं बाहेर पडतील किंवा तिथे एंड होतील कंडक्टरच्या सरफेसवरती, आत जाऊ शकत नाही. इन्सुलेटरच्या आत जाऊ शकतात. का बरं? Who will tell me? चार्जला मुवमेंट नसते म्हणून काय? कंडक्टरच्या आत इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स जाऊ शकत नाही. पुढे काय लिहिलं बघा, दॅट इज अंडर इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन द इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड कंडक्टर इज 0. कंडक्टरच्या आतली इलेक्ट्रिक फील्ड किती आहे म्हणता येते? 0. कंडक्टर्स असतील, मेटल सगळे कंडक्टर्स आहेत. जनरली मेटल्स आर गुड कंडक्टर्स. सो मेटलच्या आत म्हणा किंवा कंडक्टरच्या आत इलेक्ट्रिक फील्ड किती असते? 0. ज्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे त्या रिजन मध्ये लाईन्स असतात की नसतात? प्रेझेंट और अब्सेंट? मगाशी डिस्कस केलं होतं आपण. जिथं लाईन्स रेअर आहेत तिथे इलेक्ट्रिक फील्ड कमी, जिथं लाईन्स डेन्सर आहेत तिथे इलेक्ट्रिक फील्ड जास्त, जिथं इलेक्ट्रिक फील्डच नाही तिथं लाईन्स नाहीत. Yes or no? If there are no electric field lines in the given region, then in that region the electric field is absent. मग कंडक्टरच्या आतली इलेक्ट्रिक फील्ड किती असते? ऑलवेज 0 अंडर इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन. बरं, म्हणजे त्या कंडक्टर मध्ये कुठला करंट नको आहे, बॅटरी लावली आहे त्यात करंट आहे, तसली सिच्युएशन बघत नाही आपण. सो काय करूया बघा, जरा लक्ष द्या. लेट अस हॅव द इलेक्ट्रिक फील्ड लाईक दिस. या रिजन मध्ये काय करूया आपण? एक इलेक्ट्रिक फील्ड घेऊया. या रिजन मध्ये आपण एक इलेक्ट्रिक फील्ड घेऊया. ओके, घेतली? या सगळ्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तर आहे आता, कारण इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण ड्रॉ केलं. या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तर आहे, या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तर आहे. एक कंडक्टर घेऊया. हा कंडक्टर इथं जर ठेवला तर आता इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर आहे. हा कंडक्टर उचलून इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवला आपण, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणायचं याला. याला काय म्हणायचं? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. या एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर आम्ही आमचा कंडक्टर ठेवला तर या लाईन्स कंडक्टरच्या आत जात नाहीत. तर या लाईन्स ज्या काय आहेत या कंडक्टरच्या आत जात नाहीत. या लाईन्स इथपर्यंत येतात, इथं टर्मिनेट होतात आणि इथनं परत बाहेर पडतात. असं का होतं? Why this happens? कंडक्टरच्या आत जाऊ शकत नाही. बोला. हा, याचा अर्थ काय आला की ह्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड किती आहे? 0. म्हणून या रिजन मध्ये लाईन्स आहेत का? नाही. याचा आन्सर शोधा की या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड का 0 आहे. Why the electric field inside the conductor is 0 even if it is placed in the external electric field? हा कंडक्टर इथनं काढून बाहेर येते, परत ह्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड येते. ही तुमची एक्सटर्नल अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड. तर गंमत अशी होते, जेव्हा कंडक्टर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवतो तेव्हा कंडक्टरकडे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत की नाहीत? कंडक्टरकडे काय आहेत? फ्री इलेक्ट्रॉन्स. ते इलेक्ट्रॉन वरती फोर्स कसा येणार? इन द डायरेक्शन ऑफ फील्ड की अपोजिट डायरेक्शन ऑफ फील्ड? इलेक्ट्रॉन्स वरती फोर्स कसा येणार? इन द डायरेक्शन ऑफ फील्ड की अपोजिट डायरेक्शन ऑफ फील्ड? अपोजिट डायरेक्शन ऑफ फील्ड. सो इलेक्ट्रॉन सगळे इकडे ओढले गेले. सो हा रिजन काय झाला? निगेटिव्हली चार्ज. आणि हा रिजन काय झाला? पॉझिटिव्हली चार्ज. येस और नो? सो कंडक्टरच्या इनसाइड अजून एक इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली बिकॉज ऑफ दीज इंड्युस्ड चार्जेस. या चार्जेसचं नाव काय आहे? इंड्युस्ड चार्जेस. यांना काय म्हणायचं? इंड्युस्ड चार्जेस. इंड्युस्ड चार्जेस मुळे येणारी इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल? पॉझिटिव्ह मुळे अवे, निगेटिव्ह मुळे टुवर्ड्स. पॉझिटिव्ह मुळे अवे, निगेटिव्ह मुळे टुवर्ड्स.
बरोबर का? सो कंडक्टरच्या आत एक इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली. कुणामुळं? इंड्यूस चार्जेसमुळं. कुणामुळं? इंड्यूस चार्जेसमुळं. मग आता जर कंडक्टरच्या आतला कुठलाही एक पॉइंट जर आपण बघितला तर त्या पॉइंटला ही एक्सटर्नल फील्ड तर असणार प्लस एक इंटरनल फील्ड पण असणार. इंटरनल फील्ड कुणी तयार केली आहे? इंड्यूस चार्जेसनी. आणि या दोघांची नेट फील्ड जी काय येणार ती मात्र किती येणार? 0 येणार. कळतंय का? कंडक्टर मध्ये हे चार्जेसचं इंडक्शन तोपर्यंत होत राहतं. इलेक्ट्रॉन्स तोपर्यंत इकडे गोळा होत जातात, वाढत जातात तोपर्यंत इकडे इलेक्ट्रॉन्स गोळा होत राहतात. तोपर्यंत इथला निगेटिव्ह चार्ज वाढत जातो, तोपर्यंत इथला पॉझिटिव्ह चार्ज वाढत जातो, जोपर्यंत कंडक्टरची इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डला कॅन्सल करत नाही तोपर्यंत. जेव्हा कंडक्टरची इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइड एक्सटर्नल फील्डला कॅन्सल करते तेव्हा हे चार्ज इंडक्शन थांबतं, तेव्हा हे चार्ज सेपरेशन थांबतं. मग मला सांगा नेट इलेक्ट्रिक फील्ड ऍट एनी पॉइंट इनसाइड द कंडक्टर ऑलवेज किती? 0. अरे ज्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे त्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे त्या रिजन मध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असतील का? नाही. म्हणून या रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ड्रॉ करायच्या नाहीत. बघा निगेटिव्हला टर्मिनेट झाल्या का? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स निगेटिव्हला टर्मिनेट झाल्या का? आणि पॉझिटिव्हला ओरिजिनेट झाल्या का? मध्ये आहेत का? नाही. मध्ये का नाही आहेत? कारण ही एक्सटर्नल आणि कंडक्टरची इंटरनल मिळून नेट फील्ड किती आहे? 0. ती नेट फील्ड 0 होईपर्यंत हे चार्ज इंडक्शन चालूच राहतं, चार्ज सेपरेशन चालूच राहतं. आणि कंडक्टरकडे भरपूर चार्जेस आहेत त्यामुळे तो चार्ज सेपरेट करायला अलाउ करतो. करा म्हणतो सेपरेट. तोपर्यंत करत राहता, तोपर्यंत तुम्ही ते चार्ज सेपरेशन करत राहता जोपर्यंत कंडक्टरच्या इनसाइडची नेट फील्ड किती येते? किती येत नाही? 0 येत नाही तोपर्यंत हे चार्ज सेपरेशन चालूच राहतं. आणि अल्टिमेटली ही फील्ड किती येणार? 0. म्हणजे ज्या रिजन मध्ये फील्ड 0 आहे त्या रिजन मध्ये लाईन्स असल्या नाही पाहिजेत. क्लिअर? या क्वेश्चनचा आन्सर द्या. क्वेश्चन वाचा, एबीसीडी सांगा. सांगा. हा. The figure shows some of the electric field lines corresponding to an electric field. एका इलेक्ट्रिक फील्ड लाईनला करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ड्रॉ केलेल्या आहेत किंवा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. बोला. गिवन एरियाला क्रॉस करून जाणाऱ्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स कुठे जास्त आहेत बघा, कुठे कमी आहेत बघा, कुठे सेम आहेत बघा, कारण मध्ये इक्वल टू पण आहे. हा. ऑप्शन थर्ड. ए च्या रिजन मध्ये एक एरिया कन्सिडर करू. याला क्रॉस करून जाणाऱ्या लाईन्स किती आहेत बघा. तेवढ्याच एरियाला क्रॉस करून जाणाऱ्या बी च्या रिजन मध्ये लाईन्स किती आहेत बघा. तेवढ्याच एरियामध्ये क्रॉस करून जाणाऱ्या सी च्या रिजन मध्ये लाईन्स किती आहेत बघा. ए आणि सी च्या किती आहेत? सेम. ए आणि सी च्या लाईन्स कशा आहेत? सेम आहेत का? ए आणि सी च्या लाईन्स सेम आहेत पण बी मध्ये लाईन्स कमी आहेत. ए आणि सी च्या सेम आहेत पण बी पेक्षा जास्त आहेत. ए आणि सी च्या सेम आहेत पण बी पेक्षा जास्त आहेत. क्लिअर? बरं. सो हा क्वेश्चन तुम्हाला करता येतोय स्वतःला, त्यासाठी माझी गरज लागणार नाही. लिहून पण घ्यायची गरज नाही तो क्वेश्चन. बरोबर ना? करू शकता ना तुमचं तुम्ही लॉजिकली. बरं. नेक्स्ट लिहा. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डला युनिफॉर्म केव्हा म्हणायचं आणि इलेक्ट्रिक फील्डला नॉन युनिफॉर्म केव्हा म्हणायचं? युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. कुठल्याही वेक्टरला युनिफॉर्म केव्हा म्हणतो आपण?
इफ इट इज कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड अँड कॉन्स्टंट इन डायरेक्शन तरच त्या वेक्टरला काय म्हणतो आपण युनिफॉर्म. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड डेफिनेशन काय बघा लिहा. इफ द इलेक्ट्रिक फील्ड ॲट ऑल पॉइंट्स इन गिवन रिजन मधल्या प्रत्येक पॉइंटला if electric field at all points in the given region is constant in magnitude and direction प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आणि इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड जर कॉन्स्टंट असेल if the electric field at all points in the given region is constant in magnitude and direction then it is said to be uniform. या पॉइंटला चेक करा, या पॉइंटला चेक करा, डायरेक्शन हीच, डायरेक्शन हीच, डायरेक्शन हीच, या पॉइंटला चेक करा, डायरेक्शन हीच, मॅग्निट्यूड 5 न्यूटन पर कुलम, 5 न्यूटन पर कुलम, 5 न्यूटन पर कुलम, 5 न्यूटन पर कुलम, फोर्स पर यूनिट चार्ज ना, ऐसा यूनिट, फोर्स पर यूनिट चार्ज न्यूटन पर कुलम, मॅग्निट्यूड प्रत्येक ठिकाणी सेमच, डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला सेमच. सो ह्या गिवन रिजन मधली इलेक्ट्रिक फील्ड काय म्हणायची युनिफॉर्म. या गिवन रिजन मधली इलेक्ट्रिक फील्ड काय म्हणायची युनिफॉर्म. पुढे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय दाखवायची कशी. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय uniform electric field is represented by कशी दाखवायची इक्विस्पेस ज्या लाइन्स मधलं डिस्टन्स सेम असलं पाहिजे. कुठल्याही रिजन मध्ये लाइन्स मधलं डिस्टन्स कमी आहे कुठल्या तरी रिजन मध्ये जास्त आहे असं नाही. या रिजन मध्ये लाइन्स मधलं डिस्टन्स डीच, या रिजन मध्ये लाइन्स मधलं डिस्टन्स डीच, या रिजन मध्ये लाइन्स मधलं डिस्टन्स डीच. कुठल्याही रिजन मध्ये लाइन्स मधलं डिस्टन्स सेमच पाहिजे. सो इक्विस्पेस. आणि कुठल्याही रिजन मध्ये डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड सेमच पाहिजे. त्यामुळे या लाइन्स कशा पाहिजेत पॅरलल पण पाहिजेत. त्यामुळे या लाइन्स कशा पाहिजेत पॅरलल पण पाहिजे. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज रिप्रेझेंटेड बाय इक्विस्पेस पॅरलल इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. Uniform electric field is represented by equispaced parallel electric lines of force. Uniform electric field is represented by equispaced. त्यांच्यामधलं सेपरेशन कुठेही कमी जास्त झालंय का, कुठेही कमी जास्त झालंय का नाही. अदरवाइज फील्ड मग कमी जास्त होईल ना. सेपरेशन कमी झालं तर फील्ड वाढेल बरोबर का, कारण डेन्स होतील नाही आणि सेपरेशन वाढत गेलं लाइन्स रेअर व्हायला चालू होती बरोबर का. सो इक्विस्पेस अँड पॅरलल. पुढं नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ते कळतंय तुम्हाला. प्रत्येक पॉइंटला जर इलेक्ट्रिक फील्डचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कॉन्स्टंट नसेल तर, असेल तर युनिफॉर्म, नसेल तर नॉन युनिफॉर्म. फक्त नॉट हा वर्ड ऍड होणार आहे, बाकी सगळं सेम राहणार आहे. इथं इज कॉन्स्टंट म्हटलंय, इथं काय म्हटलंय इज नॉट कॉन्स्टंट. If electric field at all the points in the given region is not constant in magnitude and direction. गिवन रिजन मधल्या प्रत्येक पॉइंटला जर इलेक्ट्रिक फील्ड मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन मध्ये कॉन्स्टंट नसेल तर, फक्त एक वर्ड ऍड झालाय नॉट. नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. बघा इथं या रिजन मध्ये गिवन एरियाला क्रॉस करून जाणाऱ्या फील्ड लाइन्स आणि तेवढ्याच एरियाला क्रॉस करून जाणाऱ्या दुसऱ्या कुठल्याही रिजन मधल्या फील्ड लाइन्स आहेत ना, कमी जास्त आहेत ना. इथं लाइन्स मधलं स्पेसिंग काय आहे कमी आहे, म्हणजे इथं लाइन्स कशा आहेत डेन्स, आणि इथल्या लाइन्स मधलं स्पेसिंग काय आहे जास्त, म्हणजे इथल्या लाइन्स कशा आहेत रेअर. कळतंय ना. इथे इलेक्ट्रिक फील्डचे मॅग्निट्यूड बदलत आहेत प्लस डायरेक्शन पण बदलते बघा. इथे डायरेक्शन अशी टँजंट आहे, इथे डायरेक्शन अशी टँजंट आहे. कळतंय का. डायरेक्शन पण बदलते मॅग्निट्यूड पण बदलतोय प्रत्येक पॉइंटला. या लाइन्स ऑफ फोर्स कधी कधी डेन्स आहेत कधी कधी रेअर आहेत, हे सगळं चालू आहे.
त्यामुळे अशा टाईपच्या लाईन्स काय असतील, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड दाखवणारे असतील. युनिफॉर्म साठी एकच ऑप्शन आहे, इक्वी स्पेस आणि पॅरलल लाईन्स. रेडियली आउटवर्ड लाईन्स युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड दाखवतात की नॉन युनिफॉर्म? रेडियली आउटवर्ड लाईन्स आहे त्या, जे पॉझिटिव्ह चार्ज मुळे जी इलेक्ट्रिक फील्ड असते. नियर द चार्ज बघितलं तर लाईन्स कशा आहेत, जवळजवळ आहेत. आणि चार्ज पासून जितकं लांब जाल तितकं लाईन मधलं डिस्टन्स काय होत जात आहे, इन्क्रीज. येस ऑर नो? नियर द चार्ज लाईन्स कशा आहेत, डेन्स आहेत. KQ अपॉन आर स्क्वेअर ना. इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू काय असते ड्यू टू द पॉइंट चार्ज, KQ अपॉन आर स्क्वेअर. नियर द चार्ज बघा की या रिजन मध्ये चेक करा की लाईन्स कशा आहेत, क्लोजर टू इच अदर, सो दे आर डेन्सर. लांब गेलो तर द स्पेसिंग बिटवीन द लाईन्स इज इंक्रीजिंग, सो त्या काय व्हायला लागल्या, रेअर. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पॉइंट चार्ज फॉर्म्युला काय असतोय, KQ अपॉन आर स्क्वेअर. आर वाढायला लागलं, डिस्टन्स फ्रॉम दी पॉइंट चार्ज वाढायला लागलं ते तर इलेक्ट्रिक फील्ड काय होत जाणार, डिक्रीज होत जाणार का. सो स्पेसिंग वाढायला लागलं की इलेक्ट्रिक फील्ड डिक्रीज व्हायला चालू होणार. या रिजन मध्ये चेक करा, स्पेसिंग लाईन्स मधलं कमी आहे. नंतर नंतर पुढे पुढे गेल्यानंतर या लाईन्स मधलं स्पेसिंग काय होत गेलंय, वाढत गेलंय. सो इलेक्ट्रिक फील्ड कमी होत जाणार. सो ऑब्विसली इफ आर गोज ऑन इन्क्रीजिंग, इलेक्ट्रिक फील्ड गोज ऑन डिक्रीजिंग. लॉजिक समजतात का तुम्हाला, समजलं इथपर्यंत? आज काय काय शिकलो हे सगळं लक्षात आलं तुम्हाला? ओके. बरं, जो जो होमवर्क दिला तो कंप्लीट करायचा प्रयत्न करा, त्यावेळीच कंप्लीट करा सगळ्या गोष्टी. ओके, म्हणजे माझ्या बरोबरच मॉड्यूल आणि सेट 1 तुमचा कंप्लीट होईल, दॅट यू शॅल सी. आणि जे जे डाउट्स येतात ते ग्रुपवरती टाका. ओके फाईन. सो इन दिस लेक्चर वी विल स्टॉप ॲट दिस पॉइंट.